सरले आई, लेकरू तुझं वाट बघते तुझ्या पाठी. आता तरी खोलदार तुझ्या लेकरांसाठी. पाणी गे साइड नहीं है, साइड नहीं है.
धा
जन्मालो त्याचे आजी फळ झाले साचे तुम्ही सांभाळिले संती भय निरसले खंती कृतकृत्य झालो इच्छा केली ते पावलो तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती तुका म्हणे काळ आता करून शके बळ तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती पांडुरंगा करू प्रथमा स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग हा जगद्गुरु तुकाराम महाराजांचा असून 4 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग आहे। या अभंगावर विवेचन करण्यापूर्वी तुम्ही आपण सर्वजण मोठे भाग्यवान आहात। भाग्यवान म्हणण्याचं कारण असं आहे की आपण पुण्य पवित्र प्रभू रामरायाच्या भूमीत वास्तव्य करतो। दुसरं कारण असं त्र्यंबकराज भगवान 12 ज्योतिर्लिंगापैकी असलेले त्यांच्या पंचक्रशीत आपण वास्तव्य करतो। तिसरं भाग्य आपलं की आपण निवृत्तीनाथांच्या प्रांगणातच वास्तव्य करतो। चौथं भाग्य आपलं की मा रेणुका मातेचा दरबार तुम्ही सर्व भक्त भाविक साधकांनी उपस्थित केलेला आहे, निर्माण केलेला आहे आणि ही सर्व कार्यकर्ता मंडळी मोठ्या प्रेमाने, मोठ्या श्रद्धेने, मोठ्या भावनेने आणि अत्यंत निष्कामतेने ही सेवा करतात म्हणून तुम्ही सर्वजण भाग्यवान आहात। तुम्ही म्हणणार महाराज मी तुमच्यापेक्षा 1000 पटीने भाग्यवान आहे कारण मी 700 गायी सांभाळतो। मला तुमची निंदा नाही करायची, तुम्ही प्रापंचिक जीवन जगणारे आहात, माझ्यासारखं तुम्ही करू शकत नाही आणि तुमच्यासारखं मी जगूच शकत नाही। पण चला आपण सर्वजण भाग्यवान आहोत। या पुण्यभूमीमध्ये, या पवित्र भूमीमध्ये आपण खेड्यापाड्यावरनं आलेलो आहोत आणि या ठिकाणी आल्यानंतर उद्योगधंदा व्यवहार व्यापार आम्ही करतो, साधना करतो, भक्ती करतो, उपासना करतो, नामस्मरण करतो, चिंतन करतो, दान करतो म्हणून देशात धर्म राष्ट्राचं संरक्षण आहे हे ध्यानात ठेवा। जगद्गुरु तुकाराम महाराज अत्यंत अलौकिक असे महापुरुष या महाराष्ट्र भूमीला प्राप्त झालेले। माझं बोललेलं लक्षात येत आहे? माझं बोललेलं लक्षात येत आहे? असं काय विचारतो मी? काही वेगळी भाषा बोलतो अशातला काही भाग नाही, परंतु अलीकडे सिस्टीमा खूप भारी भारी आहे। येत आहे का ना? येत आहे लक्षात? टीव्ही नाही पाहत तुम्ही? मट यंत्रणा जरी चांगली असेल पण यदा कदाचित त्याचं संयोजन जर करता नाही आलं तर कीर्तन वाया जाऊ शकतं। वाया शब्दाचा अर्थ असा नका पकडू की पुण्य नाही मिळणार। मृदंग हे अत्यंत मुख्य उपकरण आहे कीर्तनातलं। त्याचा स्वर असेल, ताल असेल, लय असेल, ठेका असेल, त्याचा सम असेल। याच्यावरनं कळलं असेल की मी पण मृदंग वाजवतो म्हणून। मी पूज्य मृदंग सम्राट वैद्य महाराजांचा शिष्य आहे। विठाला तात्पर्य सर्वांवर मोठी जबाबदारी आणि यांच्यावरच नाही तुमच्यावरही आहे। मी कीर्तन करेपर्यंत तुम्हाला असंच राहावं लागेल, असं नाही करावं लागणार आणि तुम्हाला तसं करूच देणार नाही मी। मला माहिती आहे फुलं ताजे तवाने कुठवर असतात, पाणी शिंपडलं तोवर असतात। जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अभंग आहे। जगद्गुरु तुकाराम महाराज आमचा देश धर्म राखतो आम्हाला कळलं असं समजू नका। हजारो वर्ष लागतील जगद्गुरु तुकोबारे कळण्याकरता हे लक्षात घ्या। देव धर्मशास्त्र नव्हतं कळत आम्हाला। अत्यंत अन्याय, अत्याचार, व्यभिचार, नवे भ्रष्टाचार आमची संस्कृती नष्ट भ्रष्ट करण्याच्या कालखंडात त्यांचा जन्म झालेला आहे। पूरक वातावरणात कोणीही परमार्थ करेल हो, माझं बोललेलं लक्षात येत आहे? अनुकूल वातावरणामध्ये कोणीही परमार्थ करेल, प्रतिकूल वातावरणामध्ये परमार्थाची ज्योत पेटवणारे आणि धर्माचं रक्षण करणारे छत्रपती शिवाजी महाराज एकाच
याच कालखंडात दोन्हीही महापुरुष, महाराष्ट्र नाही ऑल वर्ल्ड, कळलं? विठाला विठाला ऑल वर्ल्ड वाक्याचा, चरणांचा, कळव्यांचा, चारच चरणाचा अभंग आहे. 4 नाही 40 तास बोललो तरी संपणार नाही, 40 वर्ष बोललो तरी संपणार नाही. आमची 4थी पिढी आहे आत्मसमर्पण करणारी, तरी संपणार नाही. विठाला विठाला पण आपण प्रयत्न करूया. कार्यकर्त्यांचं खूप सुंदर आयोजन आहे. तुम्ही म्हणणार आताच आलात, आम्हाला पाहिलं तुम्हाला सुंदरता कस काय कळली? अहो, पहिल्या दिवशी ज्या अर्थी एवढे लोक आहेत त्या अर्थी शेवटच्या दिवशी किती असतील? आम्हाला रोजचा अनुभव आहे. या मायमावल्या स्वयंपाक करतात ना, असा भात चिवडत नाही बसत, या एक दाना दाबून पाहतात तांदळाचा, त्याच्यानं कळतं. तसं आम्ही ओळखलं. आलं लक्षात? सर्व कार्यकर्ते मोठ्या जोमाने समोरच आले. मी लेट झालो. आमचे श्री कैलासजी जे अध्यक्ष पदावर आहेत त्यांचे संपूर्ण सहकारी, मला सर्वांचा नामनिर्देश नाही करता येणार कारण मला माहीतच नाही. मी फक्त एका व्यक्तीच्या ओळखीनं इथं आलो. श्री सज्जन पाटील म्हणून आमचे गावकरी आहे. गावकरीच ना? आमचे गावकरी आहे. त्यांनी सांगितलं, मी त्यांच्या तिकडे कीर्तनाला गेलो, बाबाजी आमच्या तिकडे यावंच लागेल. कार्यकर्त्यांना प्रॉब्लेम आला थोडा माझ्या तारखेमुळे, पण तुम्ही व्यवस्थापन केलं म्हणून तुमचे पहिले धन्यवाद. चला, कीर्तनाचा अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा. जन्म आलो त्याचे आजी फळ झाले साचे, तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती. कृतकृत्य झालो इच्छा केली ते पावलो, तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती. तुका म्हणे काळ आता करू न शके बळ, तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती. जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अभंग अत्यंत चिंतनीय आहे. असं म्हणण्याचं कारण आमच्या प्रत्येकाची नवनव्या संपूर्ण सृष्टीतील प्रत्येक जीवाच्या जीवनामध्ये 4 अवस्था आहेत. आहार निद्रा भय मैथुनांच. तेवढंच घेऊया. विठाला याच्यात रममान होणारे जीव, याच्यात रमणारे जीव आणि याच्यात रमणाऱ्या जीवांना तत्वज्ञान, ब्रह्मज्ञान, आत्मज्ञान, मोक्ष ज्याला म्हणतात, जो अत्यंत कठीणातला कठीण, किचकटातला किचकट आहे, तो सांगायचा होता. लक्षात येत आहे? शेतीतलं सांगता येईल हो, कारण आमचे वाडवडील त्याच्यात रमलेत म्हणून सांगता येईल. नोकरीतलं सांगता येईल हो, आमचे वाडवडील तिथं रमतायत. शिक्षणातलं सांगता येईल हो, व्यापारातलं सांगता येईल हो, पण तत्वज्ञानात आमचं कोणीच नव्हतं, कसं सांगता येईल? प्रश्न गंभीर आहे ना, प्रश्न गंभीर आहे. कसं सांगता येईल? जगद्गुरु तुकाराम महाराजांसारख्या महापुरुषांना सांगण्याची वेळ आली. त्यांनी पाहिलं जगताचा उद्धार झाला पाहिजे, कल्याण झाला पाहिजे, यांना मोक्ष सुखाचा ठेवा प्राप्त झाला पाहिजे, म्हणून सांगण्याची वेळ आली. सांगायचं कोणापुढे आहे? प्रश्नच आहे पुन्हा. 350 वर्षापूर्वी सांगायचं कोणापुढे आहे? जे शिकलेलेच नाहीत त्यांना. कधीपासून शिकलो आपण? मला तर अजूनही असे लोक भेटतात की अत्यंत सुंदर आहेत, देखणे आहेत, उंच पुरे आहेत, कपडे वगैरे सर्व, प्रॉपर्टी, पैसा, गाडी सर्व आहे, सही नाही करतायत. हो, पटेल तुम्हाला? पटेल का नाही पटणार? वस्तुस्थिती आहे. म्हणजे अजूनही आम्ही शिकलेलो नाहीत. 150 वर्षापूर्वी सावित्रीबाई फुले नावाच्या महान क्रांतिकारिणी आपल्याच देशात जन्माला आल्या. त्यांनी या मायमावल्याला शिकण्याचा अधिकार दिला. बरोबर आहे? बरोबर आहे. तरी शिकलो नाही आम्ही. जास्त मागं नाही जात मी. तुकारामांचा दोष नाही काढत मी, परंतु त्या ज्या शासनाचा कालखंडात तो शब्द होता, त्या शासनाची जी विकृती आहे, असा शब्दच काय दिला जावा त्या शाळेला? त्या शाळेत जाणारे तुमचे वाडवडील नव्हते? तुमच्या मायमावल्या नव्हत्या? मग आमची 75 वर्षाची आई किंवा 75 वर्षाचा 80 वर्षाचा वयोवृद्ध वडील किंवा म्हातारा आजोबा शाळेत गेला असेल तर ती शाळा कोणती होती? मग ते डंगरे होते का? ही संस्कृती आहे का आमची? ही परंपरा आहे का आमची? कोण्या पक्षा पॅनलच्या लोकांना राग नाही येणार, माझं सत्य तुम्हाला स्वीकारावं लागेल.
आतापर्यंत विकलांग हा शब्द होता शासन यंत्रणेमध्ये. माझं बोललेलं लक्षात येत असेल तुमच्या. कोणता शब्द होता? जे डोळ्यांना आधू आहेत, पायानं, हातानं आधू आहेत त्यांना विकलांग शब्द होता. शासन बदललं, संस्कार बदलले, विचार बदलले, त्यांना दिव्यांग शब्द आहे असा शब्द त्यांना का नाही सापडला? बरोबर? चुकीचं बोलतोय? कोणी म्हणेल बाबा पक्षाचा आहे, या पक्षावाले तुम्ही या, मी बघतो तुमची हाजरी घेतो. असं नाही, काही संबंध नाही पक्षाचा. आमची संस्कृती, आमचा देश, आमचा धर्म आणि आमच्या वाडवडिलांचा तुम्ही असा अपमान करणार, विषय समाप्त. कीर्तन बाजूला राहून जाईल. शिकले का मग? नाही हो, नाही शिकले तरी. अत्यंत अनपढ लोक, गवार लोक, देशाधर्म राष्ट्र संप्रदायाचा विचार जाऊ देत, आम्हाला काहीही माहीत नव्हतं असे लोक, शाळा शिकलेले नाहीत असे लोक. आज जर मी एखादी इंग्रजी वाक्य बोललो, कमान मॉय बॉईज अँड सिस्टर्स स्पीकिंग यू, म्हणजे बोला असं काही म्हटलं, एखादी वाक्यरचना मी वापरली, किती लोकांना कळेल? जे शिकलेले आहेत त्यांनाच. बरोबर? तेही इमानदारीनं शिकलेले असले तर. कॉपी करून शिकणाऱ्यांना ते वाक्यरचना कळणार नाही. कॉपी करून नक्कल करून अक्कल नाही येत काय? त्यांना नाही कळणार. त्याच्याकरता प्राथमिक अवस्थेमध्येच त्यानं एलिफंट, बफेलो, एरोप्लेन आदी करून शब्द पाठ केले पाहिजे. त्यानं जर अभ्यासच केला नाही तर त्याला इंग्रजी कशी कळणार? बरोबर? पाठांतर केलं पाहिजे. आळंदीच्या गुरुकुलामध्ये शिकायला गेल्यानंतर खेड्यापाड्यातली मुलं जातात. गमगच्छती, निनते, त्रुतरती, पतपतती, श्रुसरती. बरोबर आहे महाराजी? माझ्या प्रत्येक शब्दाला आमची ही मंडळी साक्षीदार आहे. मला आनंद वाटला. इथं कीर्तनाला येताना मला प्रश्न होता की नाशिकमध्ये टाळकरी भेटतील का? इथं टाळकरींची खाणच आणली तुम्ही त्र्यंबकेश्वरवर. आमचे श्री मोरे महाराज हे साधक लोकांना त्र्यंबकेश्वरला प्रशिक्षण देतात. मला आनंद वाटला. चला, काय सांगत होतो? संस्कृत शिकली तरी दुर्दैव आहे. 75% प्रचारकांना संस्कृत येत नाही. हे सिंधू संस्कृतीचं दुर्दैव. कोण प्रचारक? विठ्ठला विठ्ठला. बरं बाबा, तुम्ही इंग्रजी वाक्य बोलले, मी त्याचं मागचेही 2-3 कारण आहे. आमच्या मायभूमीकडे म्हणजे खानदेशामध्ये लोकांना 3 प्रकारचा भ्रम होता. ज्याचं डोकं चालत नाही तो बोवा होतो म्हणले. मी ज्या अर्थी इंग्रजी आणि संस्कृत बोलू शकतो त्या अर्थी डोकं चालल्याशिवाय नाही. तो भ्रम दूर करण्याकरता बोलतो. दुसरा भ्रम, ज्वाऱ्या बाजऱ्या कापायची जीवावर येते म्हणले, यांच्या म्हणजे कामाची जीवावर येते म्हणून बोवा होतात म्हणले. हा दुसरा भ्रम आहे समाजामध्ये. आणि तिसरा भ्रम तर वेगळाच आहे, यांना मायबाप नसतात म्हणले. मग आम्ही काय आकाशात गारा पडल्यासारखे पडलो का? मायबापाशिवाय पुत्र प्राप्ती कशी शक्य आहे? हे तिघही भ्रम दूर करण्याकरता मुद्दाम इंग्रजी बोलो. मला कौतुक नाही त्या इंग्रजीचं. आमच्या संस्कृतमध्ये एका शब्दाकरता अनेक शब्द आणि अनेक शब्दांकरता एक शब्द आहे. माझा पाठ नाही चालू. सांगा, सायकल शब्दाची सुरुवात कोणत्या स्पेलिंगने आहे? थँक्यू माय ब्रदर्स. बरोबर? आणि कॅट हे घाईगर्दीत उदाहरण दाखल सांगतोय बरं. सायकल शब्द ही सीनेच आणि कॅट सीनेच. अरे दुर्दैवी आणि करंटी भाषा आहे ती. बरोबर? शिकलेल्यांनी सांगा. राग नाही मानणार तुम्ही, मानला तर मी पुढे कीर्तन नाही घेणार, मला नळेल बी नाही. बरोबर? शिकलेल्यांनी सांगा. बाजरी करता कोणता शब्द आहे इंग्रजीत? ए बुद्धिवानांनो, ए डिग्र्यावाल्यांनो, बोला. शब्दात नाही. विठाला विठाला. धन्यवाद तुमचे मला प्रतिसाद दिल्याबद्दल. ठीक आहे? असे किती शब्द आहेत इंग्रजीमध्ये? आमच्या शब्दांना शब्दच नाही, इतकी मोठी विशाल आणि आमची संस्कृत भाषा आहे. चला, विषय सोडा. इंग्रजी बोलली ती सुद्धा पाहिजे तशी कळत नाही. काही काहींना तर मराठी सुद्धा बोलता येत नाही अजून. तुम्ही म्हणणार बाबा तुम्ही आमच्याकडे कीर्तनाला आले, आमची जास्त इज्जत घ्यायला लागली. तशी परिस्थिती आहे म्हणून घेतोय. उदाहरण दाखल सांगतो, कारण मला कार्यकर्त्यांनी सांगितलं की बाबा तुमच्या पद्धतीने. काय हरकत नाही, आमच्या पद्धतीने. काय खरं तर आमची ही पद्धतच नाही, पण सांगतो. आमच्याकडे चांगले शिकलेले लोक, अत्यंत उत्तम डिग्री
फोल्डर. मराठी कशी बोलतात सांगू का? मुलांशी बोलतात समजा गल्ली बोळामध्ये, चौकामध्ये, किंवा शिकवताना म्हणा, क्लासेस घेताना. काय ऐका रे तुमच्या कल्याणाचं सांगतो ना रे, तुमच्या हिताचं सांगतो, ऐकून घ्या ना रे. अशी मराठी असते का? झटके मारल्यासारखी. सांगण्याचं तात्पर्य आम्ही एवढे शिकलो तरी सुद्धा आम्हाला तत्वज्ञान कळेलच हे सांगता येत नाही. प्रश्न असा गंभीर आहे. एवढ्या उच्च शिक्षित समाजापुढे आम्ही सांगतो, मार्गदर्शन करतो, तरी समाजाला कळत नाही. तर जगद्गुरु तुकाराम महाराजांनी अत्यंत अनपढ गवार अशिक्षित लोकांना कसं शिकवलं असेल? डोंगराळ दऱ्या नाल्या ओढ्यांमध्ये राहणारे लोक होते. समजा आमचा देश, धर्म, राष्ट्र, मठ, मंदिर चिन्ह विचिन्ह केलेले होते. लोक जसे काही जीव धरून बसलेले होते. कृष्ण जेव्हा अवतीर्ण झाला त्याच्या अगोदरची अशी चरित्र गाथा आहे भागवतात सांगितलेली की पडाले ब्राह्मण दैत्या भेने असं वर्णन आहे. तद्वत वातावरण आमचं होतं हे स्वीकारा. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी पाहिलं सर्वांना कळलं पाहिजे म्हणून यांच्या भाषेत सांगूया. त्यांची भाषा मी तुम्हाला थोडक्यात सांगतो आणि तुमच्या सर्वांच्या लक्षात येईल त्यांची भाषा काय होती समाजाला पटवण्याची. रुचीने दियन्न जातन सतालवन जातन सतालवन जातन सतालवन रुचीने दियन्न जातन सतालवन जातन सतालवन जातन सतालवन रुचीने दियन्न जातन सतालवन जातन सतालवन जातन सतालवन रुचीने दियन्न जातन सतालवन जातन सतालवन जातन सतालवन. काहीतरी गडबड आहे महाराज स्वराच्या बाबतीमध्ये वगैरे वगैरे. ठीक आहे, काय हरकत नाही, काय काळजी करू नका. मी तुमचा आहे, तुम्ही माझे आहात. ठीक आहे. रुचीने ध्यान मी तिसऱ्यांदा का म्हणतोय प्रमाण. मृदंगाच्या ध्वनीमध्ये, टाळांच्या आवाजामध्ये, आमच्या म्हणण्यामध्ये यदा कदाचित काही शब्द कळत नाही म्हणून पुन्हा तिसऱ्यांदा म्हणतोय मी. मला माहिती मी दोनदा प्रमाण म्हटलं म्हणून तिसऱ्यांदा पुन्हा म्हणतोय मी. काय म्हणणं आहे तुकाराम महाराजांचं तुम्हा आपल्याला पटण्या समजण्या कळण्याकरता. रुचीने ध्यान जात न सता लवन. आता हा लवन शब्द संस्कृत मधला आहे आणि तो काही लोकांना कळत नाही. खानदेशामध्ये ऐराणी बोलणारे लोक लवन ओढ्या नाल्याला म्हणतात. कितला खानदेशी घेता घे आते पटणात असले बाबा आपला कळला शेवा. मी तर त्यातले आज वाळराव बाबरी एवढा मोठा दाढीवाला मामा कसा कुंभमेळा मारून तरी आला बा. बऱ्याच लोकांना कारण असा कीर्तनकार नाही पाहायला मिळत ना, अशी एवढी दाढी. मी बऱ्याचदा कीर्तनाच्या अगोदर असा नसतो मी. बऱ्याच लोकांना बापरे त्यांना वाटतं चिलम बिलम पुळी सोबत आहे का काय. तसं नाही, हा वैष्णवांचा संप्रदाय आहे, विरक्तांचा संप्रदाय आहे आणि विरक्त ब्रह्मचारी पंचकेश धारण करावा अशी शास्त्राची आज्ञा आहे. सांगण्याचं तात्पर्य नाला ओढा याला खानदेशात लवन म्हणतात. यदा कदाचित तिकडे म्हणत असतील कारण आम्ही खूप लांब नाही, एका शिवारातले आहोत. मग तो लवन का नाही. या ठिकाणी लवन शब्दाचा अर्थ आहे मीठ. तुकाराम महाराजांनी अत्यंत अनपढ साध्या सोप्या गवार लोकांना कळेल अशी शब्दरचना वापरली. ते अन्न चव देत नाही ज्याच्यात मीठ घातलेलं नाही. किती सोपा सिद्धांत आहे हा. कोणाला कळणार नाही का? MBBA DSMS LLB लॉ झालेला अनपढ, चौथी पहिली, अंगठे बहादूर, कुष्टाय म्हणणारा असले. कुष्टाय माहितीये का? सर्वांना कळेल असा दृष्टांत दिलेला आहे. कल्पना करा 10-15 वर्षापूर्वी किंवा 25 वर्ष धरा, रोज खिचडी व्हायची का? नाही ना. आता रोज खिचडी. 4 वाजेपासून डोकं खासतात या. सासू विचारते सुनबाईला का ग बाई आज काय करणार? काय करू माय?
सुनबाई विचारते सासूबाईला काय करावं काय करावं काय करावं. बराच वेळ डोका खासता आणि तवा का वाशी का म्हणतात ते माय खिचडी चढाई हैराणीमध्ये किंवा मराठीमध्ये द्या बाई खिचडी करून टाका. बरोबर. ऐका माझं कीर्तन जरूर ऐका, पण त्याच्यातला हा मुद्दा ऐका. जर तुम्हाला तुमचा परिवार बलवान, ताकददार, निरोगी, धष्ट पुष्ट आणि खूप आयुष्य मर्यादा असलेला जर ठेवायचा असेल तर खिचडी करणं बंद करा. तुम्ही म्हणा का या खिचडीचा प्रभाव खूप अवघड आहे, वाईट आहे. त्या खिचडीमुळे सर्व असे भातासारखे झाले. हे स्वीकारा ना. अशी म्हण होती आमच्या शिवारात. तुम्ही कोण्या शिवारात मला माहित नाही, पण भाताचं खाणं आणि वेशीपर्यंत किंवा दर्जापर्यंत जाणं अशी शब्दरचना होती. म्हणजे याचा अर्थ भात जास्त टाइम धीर धरत नाही आणि समजा तुम्ही भाजी भाकर खाल्ली तर 4 वाजेपर्यंत भूक लागत नाही, 3-4 वाजेपर्यंत. आणि जर बापल्यान पट्ट्यान रोडगान चपात्यान पुरणपोया आणि त्या कांदानं बुनका पिसन टेंडरा तयार करतात पेत्तार पाठा अजून पुन्हा काय पदार्थ निघाले हो. श्रीखंड, बासुंदी, गुलाबजाम, सोनपापडी, गुळाची जिलेबी, गोडशेव, बाजारात मिळतात या ते रेवडे माहिती आहे तुम्हाला. गोल गोल आप्पे, नवीन गप्पे, फालुदा. बोलताना मला तर उलटी व्हायला लागते. फालुदा या गुजरातीकडे जास्त येते. अजून लोच्या. तुम्ही जा, आम्ही जातो तिकडे कीर्तनाला. महाराज नाश्त्याला काय घेणार? लोच्या. आमच्याकडे काही भांडण झालं त्याला लोच्या म्हणतात. तिकडे त्या नाश्त्याच्या पदार्थाला लोच्या म्हणतात. फालुदा हे कुठं आणलं का कोण झाले. सगळ्या प्रकृत्या बिघडायला लागल्या आणि भ्रष्ट व्हायला लागल्या. तुम्हाला जर सुदृढ जगायचं असेल तर घरचं अन्न शिका. ध्यानात ठेवा. कच्ची दाबेली, उत्तप्पा. आता तुम्हाला पाहिल्यावर मला असं वाटायला मी कीर्तन करू काय दुसरं सांगू. चला विषय थांबूया. खिचडी प्रभाव नाही. बरोबर. बापल्या बत्त्या रोडगा चपात्या झिंगरी मांडे पुरणपोळ्या जर खाल्ल्या तर पाणीच पित होतं दिवसभर. रात्रीचे 10 वाजले. घरचे म्हणतात का हो जेवण करा ना. बघा अन्नाचा प्रभाव. काय म्हणतो तो? काय झालं? पाणी टाकू टाकू स्लॅब पक्का झाला. बरोबर आहे ना. अन्नाचा प्रभाव. तुम्ही कमकुवत अन्न खाणार तर तुम्ही कमकुवत राहणार. सुदृढ अन्न खाणार तर सुदृढ राहणार. सांगू का मला 10 वर्ष झाले रात्रीचं मरेपर्यंत जेवण सोडलंय मी. ऐका का 10 वर्ष 85 किलो शेतरी. आणि त्याच्या काय सांगायचं मी त्या म्हणे येणार ताकद येस म्हणे ये तू कीर्तन व्हायवर बाहेर तू त्या खसाच मी जायचा. एक शब्द सुद्धा वावगा बोलणार नाही हे ध्यानात ठेवा. माझी भाषा कोणतीही असू द्या. काय हे बोलणार नाही. काळजी घ्या. प्रकृती सांभाळा. आरोग्य महत्वाचं आहे. त्या अलीकडे फर्टिलायझर वापरलं जातं, कीटकनाशक, रासायनिक खत. याच्यामुळे जास्त प्रकृतीवर प्रभाव. सांधे दुखायला लागले, अंग दुखायला लागलं, पॅरालिसिस, डायबिटीज. 35 वर्षाच्या 6 वर्षाच्या लेकरांना इन्सुलिन आहे. दुर्दैव आहे. काळजी घ्या. जर तुम्ही शेतकरी असाल, शेतकरी परिवारातले त्यांना सांगा रासायनिक खत बंद करा. शेतकऱ्यावर खूप मोठी जबाबदारी आहे देशाधर्मा राष्ट्राची. ते जर सुदृढ पवित्र आणि निरोगी अन्न निर्माण करतील तर सर्व प्रजा निरोगी असेल ध्यानात ठेवा. त्या चर्चा गायी आल्या आमच्या देशात बिघडलं सर्व. या रासायनिक कंपन्यांनी काय केलं आमच्या संपूर्ण आयुर्वेदाचा आणि त्यांनी समाप्त करायचा प्रयत्न केला आणि त्यांचे कारखाने चालवले म्हणून आम्ही बिघडलो. चला विषय. बापल्या बट्ट्या खाल्ल्या ताकद. रोज खिचडी नाही करायची. आता 2-4-8 दिवसात ठीक आहे. बरोबर बरोबर. तिथं आलं होतं आपलं कीर्तन. बरोबर. बरं असेल परिस्थितीने तर खोबऱ्याचे तुकडे. बरोबर. याच्या पलीकडे काही नाही. आता खिचडीत काय काय घालतात? बटाटे, टमाटे, फ्लावर कोबी. बरोबर. ते गोल गोल असतात ते सोयाबीन असे रबरासारखे. काही काही म्हणतात महाराज तसंच असतं तुला तेवढंच सुचणार. खा तू. त्याच्याच करता जन्माला आलाय फक्त तू. तू कोणाला जगू देऊ नको. तू फक्त जग फक्त. आणि तू कसा जगतो तेही बघू. अरे जेसीबीने कोरून टाकले करोडपती.
झाडं तोडल्यामुळे आणि गायी संपल्यामुळे, दुसरं कारण नाही बरं. भारी नका भरू. प्रत्येकाला जगायचा अधिकार आहे. कीट पतंगापासून मुंगीपर्यंत सर्वांना जगायचा अधिकार. सांगण्याचं तात्पर्य, खोबरं घालतात, शेंगदाणे घालतात, सोयाबीन घालतात, बटाटे घालतात, टमाटे घालतात, कांदे, लसूण आदी करून, फ्लावर कोबी, तेजपान, मिऱ्या, लवंग आदी करून बाकीनं तुम्ही जोडल्या. सर्व टाकत आले. पाहुण्यांना सांगितलं बसा जेवायला. बसले वाढलं. आता वाढण्याची प्रथा आहे. सांगू का तुम्हाला, शहरी आहात तरी सांगतो. काही बाय एवढा मोठा ढीग मार छातड बशी जा. ओ बाबा ऐकत काय जेवायला. थोडं वाढत जा. थोडं वाढा. पुन्हा वाढा. मनुष्य जेवतो एवढं मोठा बाबा. थोडं पद्धतशीर मीठ, चटणी, पापड, लोणचं आदी करून. लोणचं सुद्धा 10-12 प्रकारचं नाही हो. तितकं लोणचं आम्हाला एकच माहिती, आंब्याचं. एक तर मीठ जास्त होतं, नाही तर राई कमी होते, नाही तर तेल सुकून जातं. लोणचं आंब्याचं. आणि तुम्ही कुठनं आणले? ऐका, आवळ्याचं, चिंचेचं, निंबूचं आदी करून बरेच लोणचे तयार करता येतात. करत जा, खात जा, खाऊ घालत जा. सर्व बलवान राहतील. षड्रस आहार शरीरात गेला पाहिजे. जाऊ लोणचं वाढलं. बसा जेवायला. असंच ना, आपल्या भागात बसा म्हणतात. वास्तविक मनुष्य अगोदरच बसलेला असतो, पण पुन्हा बसा. तिकडे विदर्भात जर गेलं ते बसा नाही म्हणत. कोणी आहे का विदर्भातलं? असतील कोणीतरी. ते घ्या म्हणतात. काय म्हणतात ते? घ्या म्हणतात. बरोबर, ही पद्धत आहे. ज्येष्ठांना आलेल्या पाहुण्यांना घ्या म्हणतात. आमच्या गुरुकुलामध्ये आमच्या गुरु महाराजांनी किंवा ज्येष्ठांनी घास उचलल्याखेरीज कोणताही विद्यार्थी घास उचलत नाही. काय सांगितलं मी? गुरुकुलात ते आहेत. हे माहित नाही महाराजजी कोणाला, ही मर्यादा नाही माहिती कोणाला. बरोबर, घास घेतला तो मान असतो. आपल्या तिकडे पंगत वाढली की मीठ चाटतात. काय मीठ. मी तर म्हणतो ना, त्या मीठ चाटणाऱ्यांचं नावच बदलून टाका, मिठाराम शास्त्री. पद्धत आहे. बसले जेवायला आणि सांगितलं घ्या. आलेल्या पाहुण्यानं घास उचलला, खिचडीचा घास उचलला, तोंडात घातला. तोंड पाहतायत ना, पहा. त्या माऊलीला कळलं, सोयरी ज्या अर्थी तोंड वाकडं करतात त्या अर्थी स्वयंपाकात काहीतरी बिघाड झालेला. चतुरबाई लक्ष ठेवते बरं. चतुरबाई लक्ष ठेवते. घास घेतल्यावर तोंड वाकडं. तिला तिच्या मालकाकडे पाहिलं. म्हणजे मी अजून घासच नाही घेतला. काय कसं कीर्तन कळणार नाही, कसं कीर्तन आवडणार नाही यांना. हे लोकात रुबाब करून घेतात, पण कोपऱ्यात हे रुबाब करतात. काय उचलला घास, तोंडात घातला त्यानं. त्या माऊलीच्या जीवात खतबक. तुम्हाला खोटं नाही सांगत, 30-35 वर्षापासून मी भिक्षेचं अन्न खातो. आजही. किती वर्ष? 30-35 वर्ष झाले. आम्ही जर पोटभर जेवलो ना, स्वयंपाक करणाऱ्याला आनंद वाटतो बरं. आणि जर नाही जेवलं, त्या माऊलींना बरं नाही वाटत, बाबाला काय आवडलं नाही. आमचा अनुभव आहे. खूप प्रेमाने आदराने करून खाऊ घालावं वाटतं त्यांना. बरेच लोक लेकराला चॉकलेटला पैसे देत नाही, पण आम्हाला कीर्तन प्रवचनाला, सत्संगाला, मठ मंदिराला पैसे देतात हो लोक. हो, काय सांगावं तुम्हाला. त्यानंही पाहुण्यानंही तोंड वाकडं केल्यामुळे त्या माऊलीनं विचारलं काय झालं. त्याने इशारा करून सांगितलं, तू सर्व टाकलं, शेंगदाणे, खोबरं, सोयाबीन आदी करून. काय बटाटे, कांदे. आलं लक्षात? किती सोपं आहे, किती सोपं आहे. तुकाराम महाराजांनी हा मुद्दा उचलला. अरे स्वयंपाक कितीही उत्कृष्ट केला आणि त्याच्यात जर मीठ घातलेलं नसेल तर त्या स्वयंपाकाला किंमत नाही. तसे तुम्ही तुमच्या जीवनामध्ये किती पैसा, प्रॉपर्टी, डिग्री आदी करून व्यापार, व्यवहार, नोकऱ्या, बंगले, गाड्या, टीव्ही, टेप, रेडिओ, डीव्हीडी, अनेक चॅनलची छत्री, पांढरा कुत्र, 1 लाखाचं, काही उपयोगाचं नाही असं त्यांनी पटवलं. विठाला स्वयंपाकात मीठ नसेल तर स्वयंपाक उपयोगाचा नाही. तशी जीवनात जर भक्ती नसेल तर ते जीवनही उपयोगाचं नाही. म्हणून एकम स्यात् विप्रहा बहुधा वदन्ति. एकच एक परमात्मा विद्वानांनी अनेक रूपानं सांगितलेलं आहे. कोणत्या तरी ईश्वरी अवताराचं शरणागत आणि तुम्ही व्हा, त्याची शरणागती करा. तुमचं जीवन सफल झाल्याखेरीज राहणार नाही. जीवनाचं साफल्य ईश्वरीय दर्शनात आहे.
देवाच्या अनुभूतीत आहे. काही लोक म्हणतात नो नो आय एम सॉरी, युअर स्पीकिंग इज रॉंग. शिकलेले लोक, तुमचं बोलणं चुकीचं आहे. काय चुकीचं आहे? देवच नाही, गॉड इज नथिंग. काय म्हणतात? देवच नाही का? चर्मचक्षुनं पाहत्यात. तो चर्मचक्षुनं अनुभवायला येत नाही म्हणून नाकारतात. शाळेत जाणाऱ्या मुलांना मायक्रोस्कोपच्या माध्यमातून अमिबा नावाचा सूक्ष्म प्राणी दाखवतात. बरोबर आहे? हा अमिबा शिकलेल्यांना कळेल, अशिक्षितांना तर अमिबा म्हणजे आंबा समजतील ते. बरोबर? चर्मचक्षुला अमिबा दिसत नाही हो. देव अनोरणीयान महतो महीयान असं वर्णन आहे त्या परमात्म्याचं. तो कसा दिसेल तर देव पाहण्याची वस्तू नसून देव अनुभवायची वस्तू आहे, असा त्याचा अर्थ आहे. या हवेत असलेला उष्ण आणि गारपणा आम्हाला दिसतो का? नवे नवे हवा दिसते का? फुलात असलेला सुगंध दिसतो का? मग आम्ही नाकारतो का? खाद्यपदार्थातला गोड किंवा खारट किंवा आंबट किंवा तिखटपणा दिसतो का डोळ्याला? मग आम्ही नाकारतो का? त्याचा अनुभव कोणत्या तरी पार्टानं इंद्रियानं येतो आम्हाला म्हणून आम्ही स्वीकारतो. जास्त लांबवण्यापेक्षा या तारा असतात गावोगावी शहरामध्ये फिरवलेल्या, त्या तारांमध्ये विद्युत प्रवाह असतो पण तो दिसत नाही, पण अनुभवायला येतो. जर तार, होल्डर, वायर याला म्हणतात, आणि बल्ब पद्धतशीर जर जोडला तर सप्लाय विद्युत आहे हे कळतं. पण असं करा बरं, जसे काही पांटपरीवर 2-4 पोरं उभी होते, 120, 300, 460, चारमिनार, पुणा, मावा, गोवा, खाकी पिवळी पंढरपुरी गाय छाप घेत होते. नाही ऐकत ना तुम्ही? घेतात ना? बघा तुमची इच्छा, काळजी घ्या, जगायचा शेतकरी. नाही तर काही आमचा आग्रह नाही तुम्हाला. तंबाखू चोरता चोरता मळता मळता या तारीत लाईट असेल का रे? म्हटलं मग दुसरा म्हटलं हात लावून बघ बरं. का नाही हात लावत? त्याला माहिती आहे तिथं साक्षात्कार होतो म्हणून हात नाही लावणार तो. बरोबर? तिथं उपकरणाची गरज आहे तेव्हा अनुभव येतो. तसं भक्ती क्षेत्रामध्ये साधनेचा एक विशिष्ट मार्ग संतांनी सांगितलेला आहे, त्याच्या अनुकरणाची गरज आहे, मग ईश्वरी साक्षात्कार होतो. अर्जुनाला सांगितलेलं आहे भगवद्गीतेमध्ये की मी त्या परमात्म्याला पाहिलं. काय? ईश्वर देव परमात्मा ज्याला म्हणतो आणि त्याला नाना विधानी दिव्यानी नाना वर्णाकृतीनिच. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, पिवळा पितांबर कैसा गगनी झडकला, गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला. ज्ञानोबाराय म्हणतात, अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्या त्याशी, बाप रखमा देवर खुन बांधली कैशी. सर्व संत पुरावा देतात. महाराष्ट्रातलेच का? नाही नाही, तुम्ही तिकडे उत्तर भागात गेले तरी सुद्धा सियाराममये सब जग जानी करहु प्रणाम जरी जुग पाणी. संपूर्ण जगतामध्ये मी त्या परम तत्वाला पाहतोय. प्रेममूर्ती मीराबाई झाल्या राजस्थानमध्ये राजवंशात जन्माला आलेल्या. पायोजी मैने राम रतन धन पायो, वस्तु अमोलिक दी मेरे सतगुरु, कृपा कर अपनायो. पायोजी मैने राम रतन धन पायो. परमात्मा स्वरूपाची प्राप्ती झाली, सर्वच भागातल्या संतांनी सांगितलेले आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, त्या ईश्वराचं, देवाचं, परमात्म्याचं दर्शन होणं जीवनाची सफलता आहे. आणि आम्ही नेमकं रमलो दुसऱ्याच गोष्टीत. वाढावे संतान, वाटत ना प्रत्येकाला वाटतं मुलं वाढ नातू बनतो असावे. गृही व्हावे
प्रत्येकाला वाटतं पैसा पाहिजे, मस्त पाहिजे, रगड पाहिजे, हाय गाईच नाही, प्रत्येकाला वाटतं. पण त्याच्यात सार्थकता आहे का असं बऱ्याचदा वाटतं. पंचदशी नावाचा ग्रंथ आहे. त्या ग्रंथामध्ये एक सुंदर श्लोक आलेला आहे. अर्थाना मार्जनी क्लेशस्तैव परिपालनम नाशी दुःखम वे दुःखम दिघतान क्लेशकारिणा. श्लोकाचा अर्थ असा आहे, पैसा कमवताना दुःख आहे तो तुम्हाला सहज मिळतो. तुम्ही महिनाभर रोज नोकरी करतात तेव्हा तुम्हाला 25, 50, 75,000 काय पगार असेल तो मिळेल, म्हणजे तुम्हाला तसदी आहे. व्यापारी व्यापार करतो तेव्हा त्याला नफा मिळतो. शेतकरी शेती नांगरटी, वखरटी, पेरणी, कोळपणी, पुन्हा निंदणी करता करता काळजी घ्यावी लागते. त्या महिलांच्या मागे उभं राहावं लागतं. इथे एखादी महिला पुढं गेली का मागची महिला चिखलाचा गोळा करते, तिच्या कमरात मागे. तुझ्या नावावर करणार आहे का तो? लय अवघड आहे. उगा शेती सोडून इकडे आले का लोक काय लाई विचित्र आहे. मी आपण शेतकऱ्याचा स्पॉर व्हाय त्याच्याचमुळे तर सांगू शकतो. माझ्या दाढी पिढीवर नका जाऊ बरं. लई तसदी. पेरणी केली शेतकऱ्यानं, पीक तर आलं पण छातीत धडधडते. पिकाला भाव भेटेल की नाही म्हणून. भेटला भाव, पैसा घरापर्यंत येईल का नाही, म्हणजे पैसा कमवताना दुःख आहे. समजा भेटला पैसा शेतीतून, नोकरीतून, व्यापारातून किंवा एखाद्याची लॉटरी लागली, 1 लगाव 90 पाव असा एक मार्ग आहे या देशात. नाही समजत. 1 रुपये टाकले की 90 भेटतात म्हणे असा एक मार्ग आहे. माती झाली मोठमोठ्या प्रॉपर्ट्यांची. नाही आलं तुमच्या लक्षात. रतन खत्री लागली लॉटरी 50 लाख. सर्व लोक धन्य भाग्यवान 50 लाख. 4 वाजता हार तुरे सत्कार, फोटोग्राफी, चहा, कॉफी, कोका कोला, थम्सअप, मिरिंडा, लिम्का, पेप्सी, स्प्राइट, स्लाइस. कळतं ना कोणाकडनं? ज्याची लॉटरी लागली त्याच्याकडनं. 50 लाख 1 लाख भोमले काना. तो सप्त्याला नाही देणार लवकर. मनासारखं झालं का द्यावं वाटतं, नाही झालं का कसला देव कसला धर्म. काही लोक म्हणतात घेतला तांगडो उभा करून 8 दिवस. आता तांगडो आमचं कीर्तन तांगडो. या महिला घरी तेल आणलं नाही, मीठ आणलं नाही, चटणी आणली नाही, मिरची आणली नाही म्हणतात ना. ते म्हणतात काय लावलं कीर्तन, म्हणजे त्यांचा कीर्तन आणि आमचा तांगडो. कोला वगैरे पिणं चालू होतं. स्वागत सत्कार आलेल्यांचं काय अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन काय. अभिनंदन. खुश होता तो. 1-2 लाख उडवले त्यानं संध्याकाळपर्यंत. मस्त झोपला. लॉटरी लागेला. विचार करत होता 10 लाखाची पहिल्यानं गाडी. बाबा लोक गाडीत फिरतात. काही लोकांना लई आवड वाटतं आमचं गाडीत फिरणं. अरे अतिरेकी विमानात फिरतात, आम्हाला गाडीत तर फिरू द्या. बरोबर. जगत कल्याणाकरता फिरणं आहे. वैयक्तिक स्वार्थाकरता आणि जो स्वार्थ करत असेल त्याचा विचार वेगळा. सांगण्याचा तत्पर 10 लाखाची गाडी, 25 लाखाचा बंगला, 5 लाख मुला देऊ, 5 लाख मुली देऊ आपल्या नावावर 5. आणि बाईची म्हणजे पत्नीची कधीची इच्छा, सोनं करा सोनं करा सोनं करा. त्याचे जुमरे बिमरे काय स्वयंपाकवाड्यावर स्वयंपाक करताना ते कानाचा असा हल्ला म्हणजे लई आनंद वाटतो. त्याही खुश आणि हेही खुश असा विचार करत होता. असं कोण चिंतन करतंय? लॉटरी लागलेला, पैसा प्राप्त झालेला, झोपला. दिवसा जसं 100 लोकांनी वाचलं पेपरात किंवा चॅनलवर पाहिलं, तसं चोरांनी वाचलं आणि पाहिलं. आणि रात्री 3 वाजता घुसले घरात. पूर्वी तरी घर फोडायचे, भिंती फोडायचे, बरोबर. आता तर टेन्शन नाही. असं इंजेक्शन आहे म्हणले, असं कुलपात सोडलं असं गळून जातं म्हणले कुलूप. आता तुम्ही म्हणणार मला कसं माहिती? तुमच्याकडनं ऐकलं बा, मला काय माहिती. नाही तर तुम्ही अर्थ लावणार काहीतरी वेगळा. आवश्यकताच नाही. आता घुसला घरात. 2, 5, 10 लोकांचा जमावला. ज्याची लॉटरी लागलेला मस्त झोपलेला होता. पंख्याचा आवाज जेवढा चालू, जेवढा गर्ग चालू, तेवढे त्याच्या डोक्यात विचार जोरात फिरायचे.
एकानं रामपुरी काढला, ठेवा घरात आणून. नाही, विनोद नाही, वस्तुस्थिती आहे. तुम्ही जर जाणकार असाल तर काय चाललंय बघा. कशाला मला बोलायला भाग पडतात कीर्तनासारख्या पवित्र जागेमध्ये. काळजी घ्या, काळजी. हो, सांगण्याचं तात्पर्य रामपुरी घेतलं एक छान बसलेला म्हणला बोंब नको, मारतोच नाही तर असा सुद्धा नाही, डोळ्या सुद्धा फिरवत नव्हता तो. सर्वांनी घरा घातला, काढ. राजी खुशीनं अक्कल हुशारी इमानदारीनं पैसा देतात लोक तिथंच. देवा धर्मा करता नाही देत, शास्त्र संप्रदाया करता नाही देत, गोमाते करता तर मुळीच नाही. माझा अनुभव आहे. अत्यंत बाल्यावस्थेमध्ये घरादाराच्या बाहेर निघालेलो आहे. माझा अनुभव आहे. त्याने चाबी त्याच्या घेऊन दोन मारल्या, तोंडा 4 मारा, पण जीवाचं ते भर वाईट करू नका. काढलं कपाटातलं, तो चाकू घेतलेला माग उभा राहिला. जर हल्ला तर मारतोच म्हणे. दिवस उजळत तो असाच मरणाच्या धाकाने. सकाळ झाली, त्याला कळलं हे सर्व लोक गेले. उडी मारली, पळत गेला गल्लीत. धावा 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 धावा. काय झालं? अरे लॉटरी लागली, पैसा ताब्यात आला, पण रात्री गेला. जे लोक काल संध्याकाळी त्याला धन्य भाग्यवान म्हणत होते, ते दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणतात करंट. अरे करंट पेटला पैसा, पण पसला नाही रे, करंट आला. विठाला म्हणून पैसा प्राप्त झाला, पुत्र पौत्रादी घर बंगला आदी करून प्राप्त झालं, ते भाग्य समजू नका. ते भाग्य समजू नका. जीवनाचं खरं भाग्य सूर्य दर्शनात आहे. तुका म्हणे जन्म आल्याचे, तुका म्हणे जन्म आल्याचे जन्माची सार्थकता सांगितली तुकाराम महाराजांनी. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक. बंगला एक बांधलिया, असं आहे का माऊली? प्रॉपर्टी एक प्राप्त झाली या, 4 व्हीलर एक घेतली या, मुलं बाळ झाली या. बरेच लोक कुवारी असतात ना आता, नंबरच लागत नाही म्हणले महाराज, काय करावं? त्यांचे माय बाप आमच्याकडे रडतात, महाराज तुम्ही लई लांब लांब फिरतात, बघा आमच्या मुला करता. अरे आम्ही आमच्याच करता पाहिली नाही, तेव्हा तुमच्या मुला करता केव्हा पाहू आम्ही? म्हणजे माझं बोललेलं लक्षात आलं का? आमच्या खानदेशात अशी म्हण आहे, उभा गण चुला बन, अंगेन मांगे दोन्ही हात सांगे, गाव न गाव बहीण मारुती बोंबी चोय, तसा शिरवी. मला वाटलं मला इथं कोणी ओळखीचं भेटणार नाही. म्हटलं कोणतं हे बघ, आमचे खायदेकर आहेत, तिकडे तरवाडेकर आहेत. आमच्याकडे 3 तरवाडे आहेत. हो, तरवाड चाळीसगाव धुळे रस्त्याला, एक तरवाड पारोळा कासगाव रस्त्याला, आणि एक तरवाड आमच्या जवळच वडगाव लांबीच्या बाजूला. साईबाबाचं तरवाड. कसं बोललात तुम्ही? तिथलेच आहेत का? शिवारातले. विठाला विठाला मंडळी भेटली मला, आणि ज्यांनी पाचारण केलं ते बोरखेडेकर आहेत. अजून बरेच जण असतील. सांगण्याचं तात्पर्य, भाग्य समजतात लोक. का असा प्रसंग आला आमच्या जीवनामध्ये? आज सुद्धा कोंबडी आपल्या पिलावर प्रेम करते, बकरी पिलावर प्रेम करते. गाय तुमची असेल, कितीही वैरण खाऊ घाला, तिला जिव्हाळा लावा, पण डिलिव्हरी झाल्यावर आपल्या जवळ नाही येऊ देत. बरं, गाय तर अत्यंत प्रेमळ आणि सुंदर, दिव्य, अलौकिक असं रत्न आहे हो. कोंबडी माहितीच आहे ना, कापसासारखं पिलू असतं. मांजरीनं झडप घातलं, स्वतः जीवाचा विचार करत नाही, पिलाचं रक्षण करते. कावड्यानं घारीनं झडप घातली तर मांजर पळून नाही जात, आपलं कोंबडी पळून नाही जात, तिच्यावर झडप घातली. इतके प्रेम ते आजही आपल्या लेकरांवर करतात. आमच्यात असं का कोण जाणे? आमच्या डोक्यात, आमच्या वृत्तीत, आमच्या बुद्धीत, मुलींच्या बाबतीमध्ये आणि नको नको ते घातलं गेलं. आणि आम्ही सुद्धा म्हणतो. आणि गर्भधारणा झाल्यानंतर आम्ही डॉक्टरांकडे जायचो. डॉक्टर साहेब प्लीज चेकअप यू. डॉक्टर लिंग परीक्षण करायचा दुर्बिणीच्या माध्यमातून. आय एम सॉरी माय सिस्टर, जसा हुंडा याला द्यायचा होता तितकं वाकडं तोंड करायचं. त्याचा हा प्रकार आहे, त्याचा हा प्रकार आहे. ध्यानात ठेवा. पत्नी मिळाली भाग्य समजू नका, धन मिळालं भाग्य समजू नका, गाडी बंगला
धन प्राप्तीचे भाग्य समजलं का? जीवनाची खरी सफलता ईश्वरीय दर्शनात आहे आणि ती सफलता संत कृपेशिवाय प्राप्त होत नाही. विठाला यच्चक्षुषा न पश्यति यच्चक्षांसि पश्यति तदेव ब्रह्मत्वं विद्धि नेदं यदिदमुपास्ते यन्मनसा न मनुते येनाहुर्मनोमतं तदेव ब्रह्मत्वं विद्धि नेदं यदिदमुपास्ते सर्वस्य चाहं हृदि सन्निविष्टो मत्तस्मृतिर्ज्ञानमपोहनञ्च न तद्भासयते सूर्यो न शशांको न पावकः यद्गत्वान् निवर्तन्ते तद्धाम परमं मम. सर्व कळलं असेल ना? आम्ही फक्त म्हणतो इंडियन फिलॉसॉफी इज ग्रँड. श्लोक नंबर 1 जाऊ दे, श्लोक लांब राहिला. हरिपाठाचा पहिला अभंग म्हण बर. नो आय एम सॉरी. मग तुला येतं काय फक्त? इंडियन फिलॉसॉफी इज ग्रेट. तशी साधना त्या मार्गाचं अनुकरण करावं लागेल म्हणतो आम्ही फक्त. आता आम्ही असं काही संस्कृत बोललो का लोकांना काही काही ना असं वाटतं हा बुवा बाहन असला पाहिजे. बामणांना लई डोळे पुसून पाहतात आमच्या धर्मात. वास्तविक चुकीचं आहे बरं. त्यांचे खूप मोठे चांगले प्रयत्न आहेत. तुम्ही जर एका बाजूनं पाहिलं तर खूप मोठी यादी आहे. आणि आता हे जातीयता वर्णभेद आदी करून जे काही आहे ते पूर्वकाळातलं आहे. आता तसं नाही आहे. आम्ही सर्व मांडीला उज्जीवन करतोय. आता मागचं करून वादविवाद आणि पार्ट्या आदी करून करू नका. प्रेमाने जिव्हाळ्याने आनंदाने एकोप्यानं जगा. कोणत्याही जातीचा द्वेष मत्सर करण्याचं कारण काही लोक काय म्हणतात, तुकाराम महाराजांना त्रास दिला, कोपला पाटील गावीचे हे लोक, असं प्रमाण आहे ना? तसं नाही आहे ते. सोडा ना. हे उपरणं त्याच्यात पुन्हा भर घालतं. कारण हे उपरणं आमच्या तिकडे 3 लोक वापरतात, ब्राह्मण, हमाल आणि दलाल. 3 लोक वापरतात. मी ती घातला एकही नाही बरं. हे स्वानंद सुकनेवाशी सद्गुरु जोग महाराजांचे उपकार. सर्व जाती समाजाच्या पोरांना शिकवलं त्यांनी. आणि घराघरापर्यंत जर संप्रदाय, देव, धर्म, संत, पंथ, ग्रंथ पोचवले असेल तर या वारकरी संप्रदायाने हे विसरता येणार नाही. हे ध्यानात ठेवा. बाकीचे वातावरण पाहतात, गाव पाहतात, समाज केलेले ते पाहतात, मग येतात. आम्हाला बोलवा ना गल्ली बोळामध्ये, आम्हाला बोलवा ना झोपड्यामध्ये. जातो आम्ही लोक प्रचारा करतात. सांगण्याचं तात्पर्य जाऊ दे. त्या श्लोकांचा अर्थ असा आहे. कोणत्या? त्या मागाशी जे बोलून गेलो तो परमात्मा संपूर्ण जगतामध्ये व्यापलेला आहे. तुका म्हणे विठू भरला सबाह्य तया हुनी काय एका जनार्दनी एकपणे उभा चैतन्याची शोभा. हे आम्ही सर्वजण मानतो पण आचरण करत नाही. तुम्ही म्हणणार कसं काय बाबा? आपण पिंपळाची पूजा करतो का? त्याचं कारण आहे अश्वत्थ सर्व वृक्षाणाम देवर्षिणांचनारदः. पिंपळाची पूजा करतो, वडाची पूजा करतो, उमराची पूजा करतो, तुळशीची पूजा करतो, बरोबर ना? गायीची पूजा करतो 33 कोटी देवता म्हणून. काही लोक म्हशीचीही पूजा करतात कानबाई म्हणून. काही लोक कुत्र्याचीही पूजा करतात खंडोबा म्हणून. नागाचीही पूजा करतात नागपंचमीच्या दिवशी, बरोबर? नद्या, नाल्या, ओढे, पर्वत त्यांची पूजा करणारे आम्ही वैदिक हिंदू आहोत. दृष्टी पडता ब्रह्मगिरी त्याशी नाही वाचे म्हणता गंगा गंगा आहे ना. सर्वांची पूजा करतो पण कोंबडी मात्र कापल्याशिवाय राहत नाही. कोंबडीत देव नाही का हो? आत्मा नारायण सर्वाघटी आहे. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी लिखाण केलेलं आहे. पशु मध्ये काय कळू नये देखत हा जीव हुंबरे ओरडत निष्ठुराचे हात वाहती कैसे. म्हणजे आम्ही तत्वज्ञान बोलू शकतो पण आचरण करत नाही. विठाला विठाला विश्वव्यापक परमात्मा ईश्वर देव त्याची प्राप्ती करून घेणं आणि जीवनाची खरी सार्थकता आहे. जगद्गुरु तुकाराम महाराजांना ज्या दिवशी ईश्वरीय दर्शन झालं त्या दिवशी त्यांना त्यांचा जन्मजीवन सफल झालं असं जाणवलं, असं अनुभवलं. म्हणून त्यांनी पहिलं जन्म
मी बऱ्याच वर्षापासून कीर्तन केल्यामुळे आणि रोज आम्ही गावोगावी कीर्तनाला जातो. काही लोकांना असं वाटतं की महाराजांची व्यवस्था अत्यंत पद्धतशीर ठिकाणी केली पाहिजे. वास्तविक तसं काही नाही, तसं नाही आहे काही. तळागाळातल्या लोकांपर्यंत जाऊन पोहोचून साधना, सेवा, भक्ती, उपासनेचा प्रचार आम्ही करणारे. आम्हाला काही आवश्यकता नाही, परंतु एका मोठ्या धनिकाच्या घरी उतरायची व्यवस्था, त्यातल्या त्यात खेड्यातल्या लोकांची ही जास्त भावना असते की नाही बुवा महाराज आहे, एकदा मोठा बंगला. गेलो तिथं, भोजन प्रसाद काय असेल नसेल, चहा पाणी घेतलं. महाराज थोडा बंगला बघा, काही हरकत नाही बुवा, तुमच्याकडे आलो तर पाहावा लागेल. आता स्टडी रूम, नवीन व्यवस्थापन बरं आता बंगल्यांमधलं. म्हणजे ज्यांना बांधायचं असेल त्यांच्याकरता सांगतोय, ज्यांचा बांधला गेला असेल तशी व्यवस्था करा, पार्टेशन करू. काय स्टडी रूम, मुलांना अभ्यास करण्याची स्वतंत्र खोली, बरोबर, किचन, बेडरूम, बैठक, बरोबर, अजून करून स्टोर रूम, बरोबर, अजून काही असेल, बरोबर. हे काय वर बसायचं बोलतोय तितका समजू नका. त्याला म्हटलं माझ्या दाढी पुढे छू तुझा बंगला, टकुरच खाजायलं त्यानं. 1.25 कोटीचा बंगला माझा आणि तुमच्या दाढी पुढे कसा फिका. त्यांना म्हटलं तुमचा बंगला पाहिल्यावर कोणी 101 रुपयांनी नारळ तुम्हाला देतं का? म्हणे नाही, आमची दाढी पाहिल्याबरोबर 501 आणि नारळ. बोला, बंगला भारी का दाढी भारी? कोणी म्हणेल माझ्याकडे मोठी डिग्री आहे, आमच्या दाढी पुढे छू. कोण विचारते तुझ्या डिग्रीला? आमचं लहान लेकरू, तशी लेकरे ते मायबापाला सोडून त्या अल्प अवस्थेमध्ये घरादारा मायामोहाचा त्याग करून भिक्षेचं पवित्र अन्न खातात आणि साधना, भक्ती, उपासना करतात. भविष्य उज्ज्वल करणारी मुलं आहेत. लवकुशासारखे, हनुमंतासारख्या बलवानाला पाशात बांधणारे हे लवकुश आहे. प्रत्यक्ष लक्ष्मणाला सुद्धा, प्रत्यक्ष रामरायाला सुद्धा बोलवलं होतं त्या लवकुशांनी. सांगण्याचं तात्पर्य, हो, हे एक वैभव आहे संप्रदायाचं. लहान लहान लेकरं सुंदर भक्ती, सुंदर साधना, सुंदर उपासना करतात. काय तुमच्याकडे काहीही असू देत, आमचं लहान वारकऱ्याच्या पोशाखातलं लेकरू दिसलं, 90 वर्षाचा असला तरी त्याला वंदन करावं लागतं. आदिशक्ती मुक्ताई आपल्या शिवारातल्या आहेत. विश्वमाऊली ज्ञानोबारायांच्या लहान भगिनी, निवृत्तीनाथांच्या लहान भगिनी. फक्त 7 वर्ष वय होत त्यांचं. किती? फक्त 7 वर्ष. 1400 वर्षाचा तपस्वी योगी. मी काय आता आध्यात्मिक क्षेत्रातला इतिहास तुम्हाला सांगत बसू? 1400 वर्ष मजा काय नाही. 1400 वर्षाचा योगी खरा, पण आदिशक्ती मुक्ताईंच्या पायावर लोळून घेतो. कुठं लागली आपली डिग्री, कुठं लागला आपला बंगला, कुठं लागली आपली प्रॉपर्टी, पाय घेतो आणि म्हणतो, सांग देव म्हणे आजी जन्म आलो, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, केवढी दिव्यत्व आहे, केवढी क्रांती आहे. काय आम्ही भ्रमात जगतो. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी त्या सर्व विषयाचं खंडन केलेलं आहे. तुम्ही मनुष्य जन्म प्राप्त झाल्यानंतर ईश्वरी दर्शन केलं तरच तुमचा जन्म सफल आहे, अन्यथा नाही तरी काय थोडी स्वान सुकरे बापुडी. असं प्रमाणे ईश्वरी दर्शन, जगद्गुरु तुकाराम महाराजांना ईश्वरी दर्शन झालं आणि तेव्हा हे उद्गार निघले, जन्मालो त्याचे आजी. आपल्या
आपल्याकडे म्हाताऱ्या बाईला आजी म्हणतात ना, ती आजी नाही बरं. आजी म्हणजे आजच्या दिवसाला मी जो जन्म घेतला तर माझा जन्म आजच्या दिवसाला सफल झाला. आजी फळ झाले साचे, मी जन्माला जो आलो तर माझ्या जीवनाची फलप्राप्ती मला आज झालेली आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणजे आमची वैदिक संस्कृती कृतज्ञता व्यक्त करणारी संस्कृती आहे. अन्यांच्या संस्कृत्या कृतज्ञ संस्कृत्या आहेत. आमची संस्कृती कृतज्ञता व्यक्त करणारी संस्कृती आहे. विचारलं तुकाराम महाराजांना की महाराज ही जी सफलता आहे ही तुम्हाला कशी मिळाली? नाना साधनाच्या केल्या खटपटा असं वर्णन आहे. मग नंतर आम्ही नामाचे धारक आणि नामाचे धारक सांगितल्यानंतर मग पुन्हा सांगितलं धन्य आनंदाची सापडली वेळ, धन्य आनंदाची सापडली संत सज्जन भेटले कृपाळ, तेने फेडेला बुद्धीचा मळ, दृष्टी दाखविला यशोदेचा बाळो. ईश्वरी दर्शन प्रत्यक्ष संतांनी करून दिलेलं आहे. सर्व जगात सर्व भागात तुम्ही कुठेही जा, संत की ईश्वरीय दर्शन करून देऊ शकतात. आपल्या भागामधलं एक सुंदर प्रमाण आठवतं मला. आपण निवृत्तीनाथांच्या चरणारविंदाजवळ वास्तव्य करतो. मराठी वाङ्मय अत्यंत उत्कृष्ट वाङ्मय, व्यापक वाङ्मय आहे, भरपूर वाङ्मय आहे, चिंतनीय वाङ्मय आहे. आम्ही दुर्दैवी आहोत की आम्ही सर्व वाङ्मयाचं चिंतन करू शकत नाही. सकळही तीर्थे निवृत्तीचे पायी, सर्व तीर्थ कुठेही जाण्याची आवश्यकता नाही. याचा अर्थ जाऊ नका असा नाही बरं, जरूर जा. त्याच्याने बुद्धिवृत्ती व्यापक होते, देश धर्माबद्दल श्रद्धा निष्ठा निर्माण होते. पण संतांचं वर्ण सकळही तीर्थे निवृत्तीचे पायी, तेथे बुडी देई माझे मना. काय त्या संतांच्या चरणाजवळ सर्व तीर्थ आहेत असा त्याचा अर्थ आहे. आता ऐका, हरियाणामधल्या संतांचं हेच म्हणणं आहे. फक्त शब्दरचना वेगळ्या भाषेत आहे. येईल भाषा तुमच्या लक्षात. मेरे सतगुरु आंगण आया मैवारी जाऊ रे, सतगुरु आंगण आया मैवारी जाऊ रे, वारी जाऊ रे बलिहारी जाऊ रे, मेरे सतगुरु आंगण आया मैवारी जाऊ रे. हा भक्त असं म्हणतो की माझे सद्गुरू माझ्या अंगणी आले, मला त्यांचं माझं जीवन त्यांच्या चरणी वाहून द्यावं असं वाटतं. असं म्हणतात बरं. ते इको जास्त असल्यामुळे प्रॉब्लेम आहे महाराज. काय सद्गुरू माझ्या अंगणी आले, मला माझं जीवन त्यांच्या चरणी अर्पण करून द्यावं असं वाटतं. काय असं त्यांच्या चरणाजवळ त्यांच्या जीवनाजवळ. सतगुरु आंगण आया मै गंगा गोमती नाया. आहे ना संतांच्या चरणाजवळ गंगा गोमती, तेच त्यांचंही म्हणणं आहे. फोन केला असेल का या संतांनी त्यांना, तुम्ही असं लिहा म्हणून. दळणवळणाची साधनं होती का तेव्हा 400 वर्षापूर्वी? भाषा तरी कळत होती का तेव्हा? बघा अनेक भागातले संत पण विचार कसा आहे. सतगुरु आंगण आया मै गंगा गोमती नाया, मेरी निर्मल हो गई काया, मैं वारी जाऊ रे, वारी जाऊ रे बलिहारी जाऊ रे, मेरे सतगुरु आंगण आया मैं वारी जाऊ रे. इतकी संतांची महती मोठी आहे आणि ती जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सांगितले अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये. तुम्ही सांभाळले
सांभाळिले संती. जगद्गुरु तुकाराम महाराज संतांच्या बाबतीमध्ये कृतज्ञता व्यक्त करतात. कृतज्ञता व्यक्त करतात. कृतज्ञ केलेल्या उपकाराची ज्याला जाण नाही त्याला कृतज्ञ म्हणतात. माझ्या गोशाळेमध्ये एक दोन मोठे मोठे घोडे पण आहेत. तुम्ही म्हणणार महाराज गाईंच्या बरोबर गोशाळेमध्ये घोड्यांची काय गरज? छत्रपती शिवाजी महाराजांकडे जर घोडा राहिला नसता तर, महाराणा प्रताप सिंहांकडे जर घोडा राहिला नसता तर, गुरु गोविंद सिंहांकडे जर घोडा राहिला नसता तर, किरानंद्यांना गुतिराना का डोका मा आणि बाकीनाले मन बोलेल समजिराना का काय नाही. त्या प्रजातीचे उपकार आहेत आपल्यावर. ठीक आहे, त्यांचा आपल्याला जास्त परिचय नाही. बैलाचा तर परिचय आहे ना. नांगर कोण ओढला आजपर्यंत? ट्रॅक्टर आलं म्हणून भारी भरायला लागले का? मखरायला लागले जास्त? बैलानं नांगर ओढला म्हणून शेती पिकली. मग आता त्याची गरज नाही म्हणून मारणार त्याला? त्यांना जाऊ द्या हो. ज्या मायबापांनी लहानाचं मोठं केलं. तुम्ही दोन पैसे कमवायला लागले, दोन गोष्टी शिकले, भारी भरले जास्त, पातरले, मखडले, विढगले नाही. मान्य ते शिकलेले कमी असतील, उपकार आहे. फाटके तुटके कपडे घातले, पोटाला चिमटा दिला त्यांनी. दुष्काळामध्ये खायला मिळत नव्हतं म्हणतं आपल्या पूर्वजांना. मी असं ऐकलंय. माझा जन्म दुष्काळानंतरचा आहे. फांग नावाची काही वनस्पती आहे, तिचे फुंके करून खाल्ले म्हणले यांनी. विदेशातनं काही येलो मेलो लाल धान्य आलं म्हणले, ते खाल्लं त्यांनी. पोटाला चिमटा दिला, खाल्लं नाही यांनी पोटाला. मी आजही पाहतो, जर आम्ही काही प्रसाद दिला ना कोणाला, ते खात नाही हो. थोडा कागदात गुंडाळून खिशात घालून नेतात. आमच्या लेकराला देऊ थोडा. ही वस्तुस्थिती आहे. मी तर प्रापंचिक नाही, तुम्ही प्रापंचिक आहात. तुमचा अनुभव असेल. तुमच्या लेकरात जर तुमचा इतका जीव अडकतो तर तुम्ही पण कोणाची तरी लेकरू आहात. आम्ही घोड्याविषयी, बैलाविषयी, मायबापाविषयी, साधू संतांविषयी, झाडाविषयी, नद्यांविषयी आम्ही कृतज्ञ आहोत म्हणून त्याचा परिणामही भोगतोय. झाडं तोडू नका, गायी वाचवा. मी म्हणणार आता महाराज आता इथं कुठं गायी आणायची आम्ही? नका आणू. जिथं गोशाळा चालतात, लोक गायी सांभाळतात, त्यांना मदत करा. खूप मोठं होईल ते. काय गाय असेल तर भूमी सुपीक असेल. हा कृषीप्रधान देश आहे. गाय असेल तर तुमचे मुलं बाळ दही दूध तूप खाऊन धष्टपुष्ट असतील. येणारी पिढी सुखरूप असेल. हे ध्यानात ठेवा. गायीचं आणि या सृष्टीचं खूप अतूट असं नातं आहे. तुम्ही श्री केशर आणि पू केशर जाणत असाल, शिकलेले. कळतं? या मधमाशा काम करतात, ट्रान्सफर करायचं काम. मधमाशी ज्या दिवशी संपली त्या दिवशी सृष्टी संपेल. मधमाशीपेक्षा कितीतरी अनंत पटीने उपकार करणारी गाय आहे. ती वाचली पाहिजे म्हणून प्रयत्न आहे. काळजी घ्या. उपकाराची जाण ठेवा ज्यांनी आपल्यावर उपकार केलेले आहे. हे परोपकाराय वहन्ति नद्याः, परोपकाराय दुहन्ति गावाः, परोपकाराय झाड फलन्ति वृक्षाः आणि परोपकाराय साधवाः विचरन्ति. साधू हा परोपकाराकरता विचरण करत असतो. काळजी घ्या यांची. उपकाराची जाण ठेवा. जगद्गुरु तुकाराम महाराजांसारखे महापुरुष संतांची कृतज्ञता मान्य करतात. तुम्ही सांभाळिले संती, तुम्ही संतांनी सांभाळ केला, त्यांची कृतज्ञता व्यक्त करतात. त्याचा परिणाम भय निरसली खंती. माझ्या जीवनातलं भय नाहीसं झालं. कोण आहे असा की ज्याला भीती नाही म्हणून? बरेच लोक आता साखर खात नाही ना भीतीपोटी. बरोबर? साखर हो आणि साखरे आजार होतो म्हणून डायबिटीज, बरोबर, इंजेक्शन घेतात आणि मग जेवतात. नाहीतर जेवू नाही शकत डायबिटीज असेल जास्त तर. मी विचार केला हे इंजेक्शनाचं कुठून आलं? मी सांभाळिले संती, भय निरसली खंती. 2 चरणाचा अर्थ मी लवकरात लवकर सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि अजून 2 चरण सांगायचे आहेत आणि आपली वेळ संकल्पित संपणार. म्हणून आता एकदा सर्वांनी मांड्या व्यवस्थित घाला. ज्या अर्थी हालचाल केली त्या अर्थी मांड्या व्यवस्थित नव्हत द्या. काय स्वामी रामदेव नावाचा बाबा जन्माला आला. मानतच नव्हती कोणी योगशास्त्राला. त्यांना वाटलं साधू लोकांचं काय मिळालं, आमच्या संसारांचं थोडं. त्यांना सांगितलं डायबिटीस कसा बरा होतो, हार्ट प्रॉब्लेम कसा बरा होतो, ऍसिडिटी कशी बरी होते, आमकन तमकं सांगितलं. लागले लोक त्या मार्गाला. आता बरेच लोक ज्योतिषशास्त्र मानत नाही आणि त्याच्यातले अभ्यासक नाही. आता सांग
म्हणून खोटं ठरतं ते. नाही तर त्यांना काही काम धावणं होतं असं समजू नका. ज्योतिष शास्त्राप्रमाणे आजही सूर्य आणि चंद्र अमावस्या आणि पौर्णिमा वेळेवर येते. समुद्राची भरती ओटी वेळेवर येते. कोण म्हणतात ज्योतिष शास्त्र खोटं आहे? अभ्यास करणारे कमकुवत बुद्धीचे, शास्त्र नाही खोटं. आता किती लोक सकाळी सकाळी उठतात तरी प्रकृत्या बिघडतात म्हणून आम्ही येतात कीर्तन करून सकाळी सकाळी भूतासारखे कुठून कुठून हे 4 वाजता 5 वाजता असे मोठे मोठे लोक, म्हणजे लोक असे मोठे आणि बाया अशा मग चालतात तसे. महिन्यातनं 8 दिवस फक्त आमच्या खेड्यात चला, खेड्यात निंदायला आणि शेण फेकायला. बघा तुम्हाला आरोग्य नाही दिलं तर मग बोला. काय लाखो करोड रुपये भरतात आणि देशाधर्माला आणि आपल्या प्रपंचाला ओस आणि पर्क करतात. काळजी घ्या, व्यायाम करा. मी मगाशी बोललो ना तुम्हाला, मला 10 वर्ष झाले रात्रीचं जेवण सोडून, मरेपर्यंत सोडलंय. मला पचत नव्हतं म्हणून नाही बरा. मी एका टायमाला 25 चपात्या खायचो. त्या खापरीवरच्या 8-9 मांडे खायचो मी. भूतासारखा होतो ना, आज बी आहे. विज्ञान नाचवतात ना तुम्ही. 24 तासात फक्त 3 तास झोपतो मी. ए विज्ञान, ये मैदानात. काय लांबल हो कीर्तन. फक्त आरोग्याची काळजी घ्या, व्यायाम करा, सुदृढ जगा, भरपूर जगा. आमचा देश, आमचा धर्म, आमचं राष्ट्र, आमचा परिवार आमची जबाबदारी आहे. निष्काळजी जगता कामा नये, हे ध्यानात ठेवा. आम्ही रोज तत्वज्ञान ऐकणार आहोत. आज तर पहिलाच दिवस आहे. या मंडळीने एकाहून विद्वान मंडळी कीर्तनाकरता बोलवलेली आहे. परंतु ते तत्वज्ञान सांगतील, मला आरोग्य सांगायचं होतं. कारण सर सलामत तो बरोबर. तुकाराम महाराजांसारखे महापुरुष देवाच्या समोर म्हणतात की नको जाऊ देऊ भंगा. बरोबर बोलतो का? माझ्या मनाचं सांगताय. गात माझे पांडुरंगा, ईश्वरीय दर्शन झाल्याशिवाय मला मरायचा अधिकार नाही. तुम्हा आपल्याला मरायचा अधिकार नाही. म्हणून आपण आपली प्रकृती पहिल्यांदा सांभाळली पाहिजे. म्हणून चांगलं बसा. त्याच्याने विशेष ज्ञान प्राप्ती होते ना, आरोग्य प्राप्ती होते. ज्याला त्रास आहे त्याचं ठीक आहे हो. एकदा हातानं टाळी आणि मुखानं चिंतन करूया. एखादा जर व्यक्ती गेला ना मंत्रालयात, त्याच्या कानफट्यात घेऊन हाकलतात ते लोक. तिथले कर्मचारी आला मोर्चा घेऊन, त्याच्याच खांद्यावर झेंडा आणि त्याच्याच खांद्यावर पोस्टर आणि तोच नारे लावतो, हमारी मांगे पुरी करो. हा कळलं घरी. हे गेला जथ्थाचा जथ्था. मंत्र्याला यावं लागतं खाली. तर आम्ही सर्वांनी जर साधना केली ती मागचे जगज्जननी, तो पांडुरंग परमात्मा आमच्यावर का कृपा नाही करणार याचं भान ठेवा. म्हणून सर्वांनी अंतःकरणापासून त्या परमात्म्याचं स्मरण करावे. कोण म्हणताय? 2 पत्न्या असलेली व्यक्ती. कोण सांगताय? 2 पत्न्या असलेली व्यक्ती. करोडोची प्रॉपर्टी देशाधर्मा राष्ट्राकरता, समाजा संप्रदायाकरता दुष्काळात उलगून देणारी व्यक्ती. हो, तुकाराम महाराज सामान्य नाही आहेत. आमच्या डोक्यात सामान्य भरवले नाही, ते दिव्य आहेत, अलौकिक आहेत. सांगण्याचं तात्पर्य, मी कृतकृत्य एखाद्या योग्याप्रमाणे झालो, कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. पण कोणामुळे? तुम्ही सांभाळली. महाराज आमच्या दृष्टीनं सांगा ना. तुका म्हणे काळ, आम्ही काळाला भीतो ना. आपण काळाला भीतो ना. तुका म्हणे काळ आता ईश्वरीय दर्शन झाल्यापासून, संत कृपा झाल्यापासून आता करू न शके बळ. तो काळ आमच्यावर सत्ता गाजू शकत नाही. आजही ज्ञानोबा समाधीमध्ये प्रभूचं चिंतन करतात. हजारो लाखो लोकांना अनुभव देतात. शांती ब्रह्म एकनाथ महाराज आजही जलाशयामध्ये आपला देह जलरूप करून वास्तव्य करतात. आदिशक्ती मुक्ताबाई तेज तत्वामध्ये विलीन झालेल्या आहेत. जगद्गुरु तुकाराम महाराज विमानात बसून, त्या मागं एका सडेल बुद्धीच्यानं लिहिलं होतं, तेव्हा डिझेल होतं का म्हणे. त्या सडेल बुद्धीच्याला कळलंच नाही की तेव्हा विमान कोणतं सांगितलंय म्हणून, आणि त्या विमानाला डिझेल लागते का म्हणून. तर सडेल वाचलं असेल त्यांना लक्षात येते, बाकी त्यांना काही नाही.
आम्ही काही काही जगतो म्हणून जगतो नुसतं. आम्हाला काही माहिती नाही आमच्या देशा धर्मा राष्ट्रावर कोण गाव घालतंय, कोण अपमान करतंय आमच्या संतांचा आम्हाला माहीतही नसतं. सांगण्याचं तात्पर्य, प्रेममूर्ती मीराबाई प्रत्यक्ष कृष्णाच्या विग्रहामध्ये विलीन झाल्या. संत नामदेव महाराज ज्ञान पांडुरंगाच्या चरणारविंदी आमचे चोखोबार आहे. गावकूस बांधता बांधता पाऊस पडला, भिंत कोसळली. त्याच्यात नामदेव महाराजांना आज्ञा केली पांडुरंगानं, अरे माझ्या चोखोबाला आण. तिथं शेकडो लोक मेलेले होते, मी कसं ओळखणार? मातीच्या दगडाच्या चिखलाच्या ढिगात दाबले गेले होते, बरेच दिवस झालेले होते. अरे ज्याच्या हाडा विठ्ठल विठ्ठल बोलतील ना, ते माझ्या चोखोबाचे आहे. आमचं तोंड विठ्ठल विठ्ठल बोलत नाही. आणले ते हाड. जनाबाई गोवऱ्या बोलत होते तिच्या विठ्ठल विठ्ठल, असा इतिहास आहे. सांगण्याचं तात्पर्य, सर्व संत आजर आणि अमर आहेत. तुका म्हणे काळ आता करू न शके बळ, तुम्ही सांभाळिले संती भय नसली खंती. अभंगाची वेळ सोडवण्याची कीर्तनाची पूर्ण झालेली आहे. गाडंभर बोलता येईल पण मला अजून काही बोलायचं आहे 10 मिनिटं. म्हणून आता मात्र सेवेचा विषय मी थांबवणार. मी 18 ते 19 वर्षापासून गोसेवा करतो. माझा जन्म ज्या परिवारात झाला तिथं केली असेल, परंतु निष्कामतेने सेवा. सेवा कशाला म्हणतात? तिच्यातनं कोणताच मेवा घ्यायचा नाही, त्याला सेवा म्हणतात. दूध जरी काढलं ना तर ती सेवा नाही, तो स्वार्थ आहे, हे ध्यानात ठेवा. आजपर्यंत छटाकभर दूध नाही विकलं, दूध नाही काढलं, वासरांनाच काढलं. कसाबाकडे खाट्याकडे जाणाऱ्या गाई, शेतकरी विकत असेल, कंटाळला असेल त्या गाई सांभाळत आलो. कीर्तन प्रवचनाच्या माध्यमातून मिळणारं मानधन, त्याच्यावर गोशाळा चालवली. कुठेही 1 रुपया मागितला नाही आणि कीर्तनाचं सुद्धा मानधन मागितलं आणि मागणार सुद्धा नाही. आमची परंपरा आहे, तुलसी कर पर कर करे, साधू देत असतो जगाला. तुलसी कर पर कर करे, कर तल कर न करे, जिस दिन कर तल कर करे, उस दिन मरण भले. ऐकली का परंपरा? हात पसरी जिने धिक त्याचे, असं म्हटलंय. पण गायींची संख्या वाढत चालली, गायींची संख्या वाढत चालली. काय करावं? माझ्या हेव्यानं तरी लोक गायी पाळतील असं मला वाटलं. की एक साधू असून, ब्रह्मचारी असून, कीर्तन प्रवचन रात्रंदिवस करत फिरतात, तरी गायीची दिवसभर कामं धामं सेवा करतात. काही कोणी आदर्श नाही घेतला. म्हटलं यांना पैसा पाहिजे, गायीतून पैसा कमवून दाखवू, मग लोकही गाय गाय करतील. मी 300 रुपये लिटरला गोमूत्र विकायला लागलो. म्हणा आता मला व्यापारी, आपल्या सवयीच आहेत त्या. रामदेव बाबा व्यापारी आहे म्हणले. आम्ही आमची पात्रता, योग्यता, लायकी ओळखत नाही, उद्या कुठेही जीभ लावतो. देशा धर्माच्या राष्ट्राकरता, पवित्र गोमातेच्या कार्याकरता गायीच्या पंचगव्यापासून औषधी निर्माण करायला लागलो आम्ही. असे पॉवरफुल औषध बनवलेले आहे, हजारो लाखो लोकांना दिलेले आहे. ऐका, डायबिटीज, हार्ट अटॅक, ॲसिडिटी, बद्धकोष्ठता, युरिन स्टोन, मूतखडा, कळतंय ना, अशक्तपणा, गुडघ्याही, किती किती दमा, किती आजार सांगू, सांधेदुखी, अंगदुखी वगैरे वगैरे किती आजारांवर आणि गुणकारी औषधी मी बनवलेली आहे. हजारो लोकांना दिले, त्यांना फायदा. कॅन्सर सारख्या महादुर्धर आजारांवर मी औषधी दिलेली आहे आणि त्या औषधी निर्माण करायला लागलो, लोकांना फायदा व्हायला लागला. मग मला कळलं की गाय काय आहे म्हणून. काय वेदशास्त्र उपनिषदा संतांनीचं वर्णन का केलं? ती औषधी मी गावोगावी कीर्तनातून विकायला लागलो, लोक घ्यायला लागले, त्यांना फायदा व्हायला लागला. जर कोणाला घ्यावं वाटत असेल, बाजूला माझी गाडी उभी आहे, तिथं 150 रुपयाला मिळेल तुम्हाला ती बाटली औषधाची. बरं नाही तर लोक अर्थाचा गैरअर्थ करू शकतात, पण लोकांना बाटल्या बऱ्याच माहिती आहेत. औषधाची बाटली. झोपेतनं उठल्याबरोबर कोमट पाणी 1 ग्लासभर, अर्धा कप औषध टाका. त्याच्यात लिक्विड फॉर्म मध्ये आहे, ते पातळ पदार्थ आहे, वस्तू आहे. ते पाणी त्याच्यात टाका, घ्या. 1 तास त्याच्यावर काही खाऊ पिऊ नका आणि संध्याकाळी जेवायच्या 1 तास अगोदर 1 ग्लासभर कोमट पाणी, अर्धा कप औषध टाका, प्या. तुम्हाला ॲसिडिटी असेल, गायब. मी चॅलेंज करतो बरं. अन्यथा कोणी टॅबलेट्स वगैरे विकणार कोणी विज्ञान युगात असेल, त्यांनी आम्हाला लिहून द्यावं की आमच्या औषधीने आजार बरा होतो, नाहीतर मी लिहून देतो तुम्हाला. काय मी शेतकऱ्यांसाठी खत सुद्धा होतात. कोणाला घ्यायचं असलं घ्या, माझा आग्रह नाही. बाजूला गाडी उभी आहे आणि मी कीर्तन झाल्यावर 10-20 मिनिटं थांबेन. पटापटा ज्यांना घ्यायचं त्यांनी घ्या. त्याच्यानंतर एवढंच आहे का? नाही, मी पंचगव्यापासून अनेक प्रकारची औषधी निर्माण करतो. पैकी
एक डोळ्यात टाकायचं औषध आहे. 2-2 थेंब जर डोळ्यात टाकले तर त्याच्याने डोळ्यांची होणारी आग, डोळे दुखत असतील, डोळ्यांमध्ये टीक आलेली असेल, डोळ्यामध्ये भुरी आलेली असेल, डोळ्यांमध्ये काही घाण निघत असेल, असे बऱ्याच प्रकारच्या विकृत्या असतात डोळ्यांमध्ये. काही लोकांना चष्मा लागलेला आहे, भराभरा नंबर वाढतो आणि दिसणं अवघड होतं. सर्वांवर गुणकारी असं औषध आहे. 100 रुपयाची बाटली ती, 2-2 थेंब सकाळ संध्याकाळ टाका, तुमचे डोळे क्लिअर होतील. फक्त तिथं डेंजर सिग्नल आहे एक. ज्यांनी लेन्स टाकलेले त्यांनी आमचं औषध टाकू नका, लेन्स काढून टाकतं ते. काय? गायीच्या मूत्रात एवढी ताकद आहे म्हणून आमचे पूर्वज असे पकडायचे, पिऊन घ्यायचे, ध्यानात ठेवा. काय तर ते औषध आहे. कान वळवळ करतात, दुखतात, ठणकतात, घाण निघते, पडद्याला छिद्र आहे असं सांगतात वगैरे. कानातही बरेच विकृत्या असतात. कानातही टाकायचं औषध आहे 100 रुपयाला. 2-2 थेंब टाका, कानं बरे होतात. फक्त कानाचं डोळ्यातून डोळ्याचं कानात टाकू नका, नाहीतर म्हणाल बाबाच्या औषधानं असं झालं. ध्यानात ठेवा, कानाचं वेगळं आहे, डोळ्याचं वेगळं आहे. अजून एक औषध माझ्याकडे, पॅरालिसिस, डोकं दुखणं, शिंका येणं, विस्मरण होत असेल, काय आठवण राहत नसेल, किंवा कायम नाकात मटेरियल, 2-2 थेंब टाका, पण मटेरियल काढून टाका. तर मटेरियलमध्ये टाकणार म्हणणार गुण नाही आला, पण ते औषध संपलेलं आहे, मी आणलेलं नाही, म्हणून त्याची काही पुढे प्रचार करत नाही मी. पण ते पॅरालिसिसवर विशेष गुणकारी आहे. ज्यांची सर्दी लाखो रुपये खर्च करून गेली नाही, त्यांची सर्दीने त्याने बरं केलेली, पॅरालिसिस वगैरे. चला, ते नाही आहे. सोबत साबण एक 30 रुपयाला. स्किन प्रॉब्लेम असतो, कातड्याचा आजार. इथं शिकलेले बरेच असतील, मेडिकल चालवणारे जर कोणी असतील तर मला एक सेकंद प्रतिसाद द्या. कोणी डॉक्टर असतील तर त्यांनी लांबून बसलेले तरी प्रतिसाद द्या. सोरायसिस नावाचा कातड्याचा अत्यंत दुर्धर, भयंकर, कठीण, किचकट आणि घाण आजार आहे. कोणी डॉक्टर, मेडिकल चालक असेल? नाही, त्यातले कमीपणा वाटत असतील तर नाही कामा. आमच्या संस्कृतीचं अनुकरण करायला आम्हाला काय लाज वाटली पाहिजे? मान्य आहे, आमचे कीर्तनकार यादा कदाचित अशिक्षित असतील, कमी शिकलेले असतील, पण त्यांचं तत्वज्ञान तुमच्याकडे नाही, ध्यानात ठेवा. ऐका, नाही विज्ञानाकडे सोरायसिसवर औषध नाही, माझ्याकडे द्या सोरायसिसचं पेशंट. मी 1 रुपया नाही घेणार वाटलं तुमच्याकडनं. तो माझा व्यापार नाही, तो माझा धंदा नाही. निव्वळ गायीच्या शेणामूत्र आदी करून प्रक्रिया एकत्रित त्याचा लेप तयार करेल, त्या व्यक्तीच्या अंगाला लावेल. 15 दिवसात सोरायसिस नाही बरा केला, मग माझ्याशी बोला. गायीचं पंचलोके सांगताय मी. जर कोणाला अंगावर होणारा आजार आहे, नाही बरा होतो, केमिकलने, औषधाने नाही बरा होतो, विज्ञानाने नाही बरा होतो. असा साबण आहे 30 रुपयाला. खाज, खुजली, आंजोरी वगैरे, सुरमा म्हणतात त्याला. काही लोकांच्या चेहऱ्याला पिंपल्स वगैरे, पुळ्या, डाग, धब्बे असतात. तो आंघोळ करण्याचा साबण आहे, सर्वजण घेऊ शकतो. म्हणजे रसायनमुक्त वस्तू येते. या रसायनामुळे प्रॉब्लेम आहे सर्वीकडे. तो साबणला बांबू टोकर, त्याची काडी आहे, कार्बन डायऑक्साईड टाकतो तो बांबू. म्हणून आमच्या पूर्वजांनी, वेदशास्त्र उपनिषदांनी बांबू अंत्यविधीत सुद्धा जाळू दिलेला नाही. आणि आम्ही घरात अगरबत्ती, त्याच्यातनं त्या कार्बन डायऑक्साईड आपल्या श्वासाद्वारे फुफ्फुसात जातो. त्याच्यानं टीबी, दमा, क्षयरोगासारखे आजार होतात. म्हणून आम्ही पंचगव्य, हवन सामग्री आदी करून पवित्र वस्तू वापरून धूपबत्ती बनवलेली आहे. 1.5-2 इंचाची कांडी आहे. ती जर घरात प्रज्वलित केली, 1 टन ऑक्सिजन निर्माण करण्याची ताकद तिच्यात आहे. जेव्हा लोकांना कोरोना झाला, एक औषधीची इंजेक्शन आणि गोळी न घेता कोरोनामुक्त आम्ही किती लोकांना केलेलं, हे ध्यानात ठेवा. आम्ही स्वतः केलेला आहे. मला स्वतःलाही त्रास झाला होता. 1 टन ऑक्सिजन आम्ही ऑक्सिजन शोधत होतो. गायीच्या शेणात आहे ऑक्सिजन भरपूर. तर ती धूपबत्ती घरात जाणार, घर मंगलमय, आनंदमय, पवित्र होईल. बरेच लोक देव मानत नाही, पण भूताला मानतात. तेही पळून जातं त्याच्यानं घरातनं. भूत, चुरेड, हाडळ, दाखन असं असते ना, तेही दूर होतं त्याच्याने. अशी धूपबत्ती आहे. अजून काय, दातांमध्ये प्रॉब्लेम असतो, दाता हलतात, ठणकतात, दुखतात, रक्त, पू येतो, वास येतो, काही गुटके पुढे खाल्ल्यामुळे वगैरे वगैरे. घरातल्यांना कळायला नको म्हणून आमचं मंजन 50 रुपयाची डब्बी आहे, 30 रुपयाची धूपबत्ती आहे. असं वापरा. दात हलणं, ठणकणं, दुखणं, हिरड्या वगैरे, कीड काय असेल, दुर्गंधी येणं, दिवसभर तोंड स्वच्छ राहील. हा अशा पद्धतीचं 50 रुपयाचं पूर्वीच्या जमान्यासारखं जडीबुटी टाकून तयार केलेलं एक मंजन आहे. आणि ते 50 रुपयाला. ज्यांनी दाताला वापरलं, दात नाही स्वच्छ झालं. तर मी ऐका, किती सांगू तुम्हाला, वेळ झालेली आहे. सकाळीच आम्ही उठतो, पहिल्यांदाच पेस्ट घेतो आम्ही, ब्रशो, फॉ 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 केस. अनाशापोटी केमिकल जाते, सुदभर का होईना तुमच्या शरीरात, अनाशापोटी. आणि त्याच्यावर चहा पितो आम्ही. अजून
ॲसिडिटी आहे सर्वांमध्ये चहा आणि संपूर्ण केमिकलमुळे आणि आमची प्रकृती विकृती होते. म्हणून ध्यानात ठेवा, साधं सोपं सहज जीवन जगणं शिका आता, म्हणजे आपलं आरोग्य चांगलं राहील. आता बाकी एवढं काही सांगत बसत नाही मी. काय ते माझ्याकडे सांगण्याला वेळ नाही. ज्याला शक्य असेल त्यांनी घ्या. मी लवकरच प्रवासाला लागणार आहे. झालेली सेवा पुनश्च अर्पण करतो, शब्दांना विराम देतो. ज्या साधू संत ऋषी मुनी जपी तपे संन्यासी गुरु महाराजांनी वैष्णव वारकऱ्यांनी हा तत्वज्ञानाचा ठेवा उदार अंत करून आम्हाला दिलेला आहे, तो ठेवा तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला. प्रभू रामराय असतील, कृष्णेश्वर आणि भगवान भोलेनाथ असतील आणि त्र्यंबकनाथ असतील, निवृत्तीनाथ महाराज असतील आणि महाजगज्जननी रेणुका माता, तुम्हा आपल्या सर्व कार्यकर्त्यांना आणि उदंड आयुष्य आरोग्य आदी करून जी असं काय हरकत नाही. तर यांनी सर्वांनी आपल्यावर कृपा करो, आपलं आरोग्य जीवन आनंदमय मंगलमय वैभवमय हो अशी अभिलाषा मी करू शकतो, अशा शुभकामना मी करू शकतो. बाकी मी काही करू शकत नाही. झालेली सेवा पुनश्च अर्पण. जर कधी आला तर जरूर या. चाळीसगाव तालुक्यामध्ये लांबे वडगाव नावाचं गाव आहे. कोणतं वडगाव? लांबे. लांब एकदम, ज्याची दाढी लांब त्याचं गावही लांब. काय आमच्याकडे 12-14 वडगाव आहे तिकडं, म्हणून सांगावं लागतं. आणि पुन्हा आता नवीन गोशाळा निर्माण करतो. पारोळा तालुक्यात तरवाडे म्हणून गाव आहे, त्या ठिकाणी आहे. शिवारातले भरपूर कार्यकर्ते आमच्यावर प्रेम करतात. आता एका किशोर पाटील नावाच्या कार्यकर्त्यानं नावं ढोमणं म्हणून गाव आहे, अख्खं ट्रॅक्टर आम्हाला दान दिलं गोशाळेला सेवेकरता. अशी उदार अंतकरणाची लोक आहेत, म्हणून आम्ही हे करू शकतो. अन्यथा आमची काय आमची काय ताकद की एवढ्या 700-800 गायी सांभाळू. म्हणून आम्ही सांगण्याचं तात्पर्य, कधी आला तर जरूर या. तुमचं सदैव स्वागत असेल. परमात्मा तुमच्या सर्वांवर, संत तुमच्या सर्वांवर कृपा करतील अशी अभिलाषा मी व्यक्त करतो. माझे शब्द सुमन या ठिकाणी समाप्त करतो. ज्ञानेश्वर जय विठ्ठल करून घेऊ. हॅलो, आज महाराजांनी जे कीर्तन केलं, उत्कृष्ट असं आपल्याला ज्ञान दिलं, त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. तसेच उद्या भागवताचार्य अनिल महाराज जमदडे यांचा जाहीर कीर्तनाचा कार्यक्रम उद्या होईल, सती होईल, 2 वाजता देवीचे पाठ होईल. तसेच आपल्या इथं भागवताचार्य माणिक महाराज बनकर यांचा रामायण कथा चालू झालेली 4:30 वाजता. तरी सर्व भाविकांनी त्याचा लाभ घ्या ही नम्र विनंती. 4 वाजता रामायण कथा होईल, त्यानंतर 6 वाजता हरिपाठ होईल, संध्याकाळी 7 वाजता आपली देवीची आरती होईल आणि 8:30 वाजता हवं भागवताचार्य अनिल महाराज जमदडे येवला यांचे जाहीर कीर्तनाचा कार्यक्रम होईल. तरी सर्व भाविकांनी त्याचा लाभ घ्या ही नम्र विनंती. आज आपले कीर्तन सेवा आपल्या मंडळाचे सामाजिक कार्यकर्ते इंद्रवान आप्पा सांगळे यांनी पूर्ण या कीर्तन सेवा घेतली आहे. त्यांचं सुद्धा रेणुका माता मित्र मंडळातर्फे त्यांचं हार्दिक स्वागत करत आहे. आपणही महाराजांचा सत्कार करावी ही नम्र विनंती. कृपया कोणी उठू नका. 2 मिनिटं थांबा. उद्या पण उठू नका. ज्या टायमाला शेवटची वारणी होईल त्या टायमाला उठायचे सर्वांनी.